कलम कसंही म्हणता येईल. आमचं जसं इंग्रजांच्या काळात लोक मेले, काही एखादा अतिरेकी हल्ला झाला तर लोक मारतात. या कलम कसाईने जास्त लोक मारले. यांच्या चुकीच्या पंचनाम्यामुळे सरकारच्या अध्यादेशाप्रमाणे न केल्यामुळे वैजापूर तालुक्याचं जवळपास 200 कोटी रुपयाचं नुकसान झाले. तिथं 300 कोटी लागायला पाहिजे होते, तिथं 94 कोटीतच वैजापूरचा गाशा गुंडाळला. श्रामपूरच्या पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेमध्ये आपलं 200 कोटी रुपयाचं नुकसान झालेलं आहे. परंतु तालुक्याचे लोकप्रतिनिधी ज्याला म्हणतो ते मात्र सुस्त आहे. आज जरी आपल्याला वाटत असेल प्रशासनाला की आम्ही यांचं आंदोलन मोडून काढू, परंतु अशा कुठल्याही दबावाला आम्ही भीक घालणार नाही. आमचं जीवनच हातावर जीव घेऊन जगणारे माणसं आहे. 100% उपोषणावर थांबे. उपोषणाच्या बाबतीत अजिबात शंका घेण्याचं कारण नाही. सर्व शेतकऱ्यांना आव्हान आहे, सेवाभावी संस्थांना आणि ज्या राजकारणाची संवेदना जिवंत आहे अशा सर्व राजकारणाचं बी आम्ही स्वागत करू. त्यांनी सुद्धा यावं, आमचं म्हणणं समजून घ्यावं, आमचं नेतृत्व करावं. परंतु शेतकऱ्याची भूमिका काय ही येऊन समजून घ्यावी. आमची तीच अपेक्षा होती तहसीलदारकडून, डेप्युटी कलेक्टरकडून. परंतु ते मात्र निजामाचा हस्तक असल्यासारखं वागू राहिले.